नमस्कार. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आज आपण कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आणि पूजाविधी बघणार आहोत. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. तिला दुसरं नाव शरद पौर्णिमा असंही आहे. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते म्हणून हिला शरद पौर्णिमा पण म्हणतात. आता या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी फुललेला असतो आणि संपूर्ण वर्षापेक्षा सुद्धा तो खूप मोठा असतो. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची आणि ऐरावतारूढ इंद्राची, कुबेराची पूजा करायची असते. आता या दिवशी साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर येते आणि लक्ष्मी देवी येऊन म्हणते सगळ्या ठिकाणी, को जागरती को जागरती, म्हणजे संस्कृतमध्ये विचारते कोण जागा आहे, कोण जागा आहे. जे जागा असेल त्याच्या घरात लक्ष्मी जाते म्हणून सगळ्यांनी या दिवशी जागं राहायचं असतं. आता लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री घरे, मंदिरं, उद्यानं सगळीकडे घाटावर वगैरे दिवे लावायची पद्धत आहे. आता आपल्याला ही पूजा कधी करायची आहे तर 12 ते 12:40 या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजा कशी करायची ते आपण पाहूया. आता मी एक चौरंग घेतलेला आहे. चौरंगाला वर लाल कपडा टाकलेला आहे. त्याच्या कडेने छान रांगोळी काढलेली आहे आणि सगळ्यात पहिलं मी आता दीपपूजन करून घेणार आहे. दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे असेल तर लक्ष्मीचा फोटो तुम्हाला पाठीमागं लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला पहिलं गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याने धुवून. त्यानंतर आपल्याला लक्ष्मीला पण तसाच अभिषेक करायचा आहे. विष्णू म्हणून आपण जी सुपारी पूजणार आहोत तिला पण अभिषेक करून स्वच्छ पुसून ठेवायची आहे. नंतर कुबेराची जी सुपारी आहे तिला पण आपल्याला अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पहिलं गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, मग लक्ष्मीची करायची आहे, मग विष्णूची करायची आहे, मग कुबेराची करायची आहे. ह्या 4 विड्यांवर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला ऐरावतरूढ इंद्राची पूजा करण्यासाठी आपल्याला इथे एक कलश स्थापन करायचा आहे. त्यासाठी आपण पहिले थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत. त्यानंतर आपण आता तिथं कलश स्थापन करतोय. आता या प्रत्येकाची पूजा करताना आपल्याला प्रत्येक देवाचा मंत्र म्हणायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम महालक्ष्मीभ्य नमः, ओम विष्णवे नमः, ओम कुबेराय नमः, ओम इंद्रदेवाय नमः. आता कलश स्थापन करताना आपल्याला कलशावर एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि पैसा आणि एक सुपारी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला एक फूल पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर असतील तर आंब्याची पानं टाका, नाही तर विड्याची पानं लावा. माझ्याकडे विड्याची पानं आहेत म्हणून मी विड्याची पानं धुवून ती लावलेली आहेत. असेल आंब्याची पानं तर आंब्याची पानं लावली तरी सुद्धा चालेल. अशा रीतीने आपल्याला हा कलश स्थापन करायचा आहे. कलशावर आपल्याला आता नारळ ठेवून घ्यायचा आहे. आता कलशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. नारळाची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. कलशाची पूजा हळद, कुंकू आणि फूल व्हायचं आहे. नारळाला पण हळद, कुंकू आणि फूल व्हायचं आहे. लक्ष्मीच्या फोटोला हळद, कुंकू, फूल व्हायचं आहे. आज आपल्याला नैवेद्य कशाचा दाखवायचा आहे तर आज आपल्याला आटवलेल्या दुधामध्ये ड्रायफ्रूट वगैरे मसाला, जायफळ घातलेलं असतंय आणि ते दूध आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं असतं की जेणेकरून चंद्राचा प्रकाश त्याच्यामध्ये पडेल असं दूध आपल्याला आज नैवेद्यामध्ये घ्यायचं असते. तेच सगळ्यांनी आज प्यायचं असते. असं हे चंद्राच्या प्रकाशातलं दूध जर आपण पिलं तर आपल्या आरोग्यासाठी, निरोगी राहण्यासाठी ते चांगलं असतं. आता आपल्याला चंद्राची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला एक पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहेत. त्याचा एक गोल चंद्र काढायचा आहे. त्यावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे चंद्र म्हणून आणि त्या सुपारीची आपल्याला हळद, कुंकू आणि फूल लावून पूजा करायची आहे चंद्र समजून. आज आपली चंद्राची आणि लक्ष्मीची पूजा फार महत्त्वाची असते. इंद्रदेव ऐरावतावर बसून आलेले असतात
लक्ष्मीचा, काही ठिकाणी असं मानलं जातं की आज लक्ष्मीचा जन्मदिवस आहे म्हणून. काही लोक आज उपवास सुद्धा करतात, म्हणजे त्यांचं व्रत करतात ते. आता आपल्याला आपली पूजा पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला अगरबत्ती दाखवायची आहे आणि आरती करायची आहे. धूप दीप आपण सगळ्यात शेवटी दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता आपल्याला आरती ओवाळून घ्यायची आहे. आरतीचं ताट असं फुलांनी सजवलं तरी चालेल, फुलं असेल तर सजवा, नसेल तर नाही सजवलं तरी चालेल. आपल्याला गणपती बाप्पांची, लक्ष्मीची, विष्णू, कुबेर, चंद्र, इंद्र ह्या सगळ्यांची आपल्याला आरती करायची आहे. त्यांना सगळ्यांना आरती ओवाळायची आहे. आता आरती ओवाळून झाल्यानंतर आरती आसनस्थ करायची आहे. आणि आता आपल्याला जे आपण चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं दूध आहे, आटवलेलं दूध, मसाला घातलेलं, त्याच्यावर तुळशीपत्र टाकून त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यांना आपल्याला हे दूध प्यायचं आहे. लक्ष्मी मातेला नमस्कार करून आपल्याला सुख, समृद्धी आणि भरभराट येऊ दे म्हणून तिच्या पाया पडायचं आहे. आता सकाळी आपल्या पूजेमध्ये आपण पूजलेल्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. आणि जे तांदूळ आहेत त्याची आपल्याला खीर करून खायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला पूजा केली, जागरण केलं, तर नक्की लक्ष्मी देवी तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल. धन्यवाद.